घरी दिवाळीत पंती लावायचे पैसे नव्हते, पण आज जगभरात टँक, गन आणि इंजिनचे पार्ट्स बनवणारी कंपनी महाराष्ट्रात तयार झाली आहे। साल होतं 1961। एक तरुण होता, बाबा कल्याणी, एक मराठमोळा मुलगा, पुण्याच्या एका मध्यमवर्गीय घरात वाढलेला। वडिलांची कंपनी भारत फोर्ज नुकतीच सुरू झाली होती आणि भारतात फोर्जिंग इंडस्ट्री म्हणजे लोकांना माहितीही नव्हतं काय असतं। बाबा कल्याणी यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं आणि नंतर गेले MIT USA मध्ये हायर स्टडीज करायला। पुन्हा भारतात येऊन त्यांनी आपल्या छोट्याशा कंपनीला एक वर्कशॉप मधून जागतिक मंचावर नेण्याची तयारी सुरू केली। पण सुरुवात खडतर होता। भारतात टेक्नॉलॉजी नव्हती, लोकांना गुणवत्ता म्हणजे काय हे माहित नव्हतं, सरकारचा सपोर्ट नव्हता। पण या सगळ्याच्या विरोधात बाबा कल्याणी यांनी एकच शस्त्र वापरलं, गुणवत्ता आणि जिद्द। ते म्हणाले, इफ यू वॉन्ट टू कम्पीट विथ द वर्ल्ड यू हॅव टू बी वर्ल्ड क्लास। आणि पुढे काय, भारत फोर्ज बनली जगातील दुसऱ्या क्रमांकाची फोर्जिंग कंपनी। आज त्यांचे क्लायंट्स कोण? मर्सिडीज, BMW, टोयोटा, फोर्ड, रोल्स रॉयस, बोईंग, एअरबस, इंडियन आर्मी, DRDO, इस्रो। आज भारत फोर्ज केवळ ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीमध्ये नाही, तर डिफेन्स, एरोस्पेस, रेल्वेज आणि ग्रीन एनर्जीमध्ये पण पुढे आहे। आज 60,000+ कोटी मार्केट कॅप, 25,000+ कोटी एम्प्लॉईज, 180+ देशांमध्ये एक्सपोर्ट करते।